आता चांगले शिक्षक घेण्याची आमची प्रोसेस आहे रिक्रुटमेंट. त्याच्या सखोलमध्ये जाऊन आम्ही शिक्षकांची निवड करतो. एक तर ते इंग्लिश भाषेचं ज्ञान आणि विषयाचं ज्ञान आणि त्याचबरोबर पेडगॉजीचं ज्ञान. कारण नुसतं ज्ञान असून देखील चालत नाही, तर पेडगॉजी म्हणजे शिकवण्याच्या पद्धती ज्या सायंटिफिकली जगामध्ये ॲक्सेप्टेड आहेत त्यांचं त्यांना ज्ञान आहे की नाही हे पण पाहिलं जातं. आणि ह्या तिन्ही क्रायटेरियामध्ये ज्यावेळेस शिक्षक बसतो त्यावेळेस त्यांचं सिलेक्शन होतं. अर्थातच अशा शिक्षकांना आपल्याला जास्तीचा पगार द्यावा लागतो. आता माफक फी स्ट्रक्चर असताना देखील आपण ते बेअर करत आहोत. त्याचा फायदा तो एक भाग झाला आणि दुसरा एकदा रिक्रुटमेंट झाल्यानंतर कंटिन्युअसली त्यांचं अपग्रेडेशन करणे, पेडगॉजीचं वारंवार त्यांना ट्रेनिंग देणे आणि ट्रेनिंग दिल्यानंतर पोस्ट ट्रेनिंग ज्याला म्हणतो ते क्लासरूममध्ये ते इम्प्लिमेंट होतं आहे की नाही याचं ऑब्झर्वेशन केलं जातं. संस्थेचे प्रिन्सिपल आहेत, डायरेक्टर आहेत आणि अधूनमधून मी स्वतः देखील क्लासरूममध्ये जाऊन ते बघत असतो. आता फक्त एकदा एखादी ट्रेनिंग घेतली, उदाहरणार्थ आर्मी असेल किंवा नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, सुरुवातीचं त्याचं साधारणतः 2 वर्ष ट्रेनिंग असतं, पण ते ट्रेनिंग झालं म्हणजे त्यांचं ट्रेनिंग संपत नाही. जोपर्यंत सर्व्हिसमध्ये असतात ते 12 महिने त्याचं ट्रेनिंग चालू असतं की ते विसरलं नाही पाहिजे. तो पॅटर्न आपण इथे शाळेमध्ये फॉलो करतो.